नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. काय झालं, तुम्ही व्हिडिओ बघत नाही, काय नाही, का बरं? तुमच्या बहिणीवर तुम्ही रुसलात का? ते व्हिडिओ बघत जा सगळ्यांनी. आपल्या पहिल्या चॅनलचे कसे ब्लॉग म्हणजे खूप असे व्हायरल होत होते, खूप पळायचे. तसे सपोर्ट करा सगळ्यांनी. जशा पहिल्या चॅनलला सपोर्ट केले तसंच ह्या चॅनलला सपोर्ट करा. बाळा येऊ नको समोर, तिकडं बस. आज आहे बघा, मेहंदी काढली पिलूला हातावर. थांब थांब थांब, फक्त असं हात दाखव, गरमले होते. दाखव थांब. हे बघा, पिलूचा बड्डे आहे ना, त्यासाठी मेहंदी काढली आहे बघा. मेहंदी मम्माने काढला सकाळ मम्माने काढली 2 आणि 5. इकडून नाही काढून दिली तिने. दाखव हात. अजून नेल पेंट वगैरे लावायचे. इथून नाही लिहिली काढून, फक्त इकडून बॅक साईडने काढली आहे बघा. हे बघा, तुम्ही पण काढला. मी संध्याकाळी काढणार. तर आज लाईव्ह काही झालीच नाही. नको ग, गरम खूप होते. लाईट नाही आहे, लाईट पण गेली आहे. गरम होते त्यामुळे लाईट गेली आहे. नको ग, नको नको. टी शर्ट घालते मग. हे ठेवते जा, हे ठेव नंतर टी शर्ट घालते. ऐकणार नाही हे पोरगे अजिबात. आता टी शर्ट कुठे आहे ते शोधायला लागतील. काय कळना. इथे कॉटनचे टी शर्ट पण कुठे टाकलेत काय कळत नाही. थांब, ऐक. एक सापडला बघा हाताला. कॅमेरा पण कुठे चाललाय बघा. टी शर्ट सापडला, तिला घालते टी शर्ट. पहिला अजिबात ते असं हे राहायला मागत नाही आहे. तर आहे उद्या बड्डे, या सगळ्यांनी बड्डेला. आपण मी काय बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी काय जास्त मोठा बड्डे नको येऊ म्हणते. मी एवढं काय मोठा बड्डे वगैरे काही करणार नाही. गेल्या वर्षी खूप मोठा बड्डे केला, तर ह्या वर्षी काय बड्डे करायला मला जमत नाही, काही नाही बरं का. बाबा गेला. मम्मा आईना बदला माझा संध्याकाळ तुझ्या बदला नको लुटू. मी तुला मारणार. तसं नाही म्हणायचं. माझा बदला नको. मेहंदी काढली मी. मला तो ऐक ना, तसं बोलायचं नसतं मोठ्या माणसाना. लय उलट बोलते बरं का. माझा बदला नको लुटू. तसं म्हणायचं नसतं. माझा बदला सगळ्यांनी या म्हणायचं असतं. नाही. मग तू निघित ना, चल. तू नको बदला नको लू. मम्मा आली की मारणार तुला. तर बघा, लय उलट बोलते. कुणाचं म्हणून कुणाचं ऐकून घेत नाही अजिबात. लय म्हणजे लय. काय झाले, कुणासारखी झाली काय कळना. रात्री पण काहीतरी झालं, त्याच्यावरून तिनं एवढा त्रास दिला बरं का. मग तिचे पप्पा मला मग तिला चांगला फटका लावून एक फटका लावून दिला चांगलं पायावरती. तिचे पप्पा ओरडले, जेवताना मारत जाऊ नको मुलांना, असं नको तसं नको, है ना. पप्पा जर हात लावत नाही, प्रेम करतात. आणि तिच्या पप्पाचा जीव आहे तिच्यावर ना पिलं, है ना. म्हणून पप्पाने तिला कपडे घेतले बड्डेला, सँडल. पण आता बघा, आता रात्री माझ्या साईडने होती, त्याच्या पप्पाच्या साईडने होती, आणि आता माझ्या साईडने. म्हणजे अशी करते. रात्री काय म्हणते, पप्पा हिला नेऊन सोडूया आपण पुण्याला, असं म्हणते. आणि तुम्ही घेतल्यात ना सगळ्या ते रिंग्स असते, रिंग अशी गोल गोल कमरेत फिरवायची, ती तिला घेतली. 2 हे बूट ह्याचे कसले चप्पल जोड घेतले, एक सँडल, आणि जे दाखवले ना मोजे ते घेतले. परत कपडे घेतले, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेच आहेत. प्लस बड्डे काय आम्ही आता एवढा मोठा करणार नाही आहे. बड्डे फक्त आम्ही 4 लोकांमध्ये, 4 छोटी मुलं बोलवणार आहे, आणि घरीच केक आणून हे करणार आहे. मोठ्यांना कोणाला बोलवणार नाही आहे. असू दे. मोठ्या कोणालाच बोलवणार नाही आहे घरी. छोट्या कारण की माझी आई पण आजारी आहे, भाऊ पण येणार नाही आहे, घराचं कलरचं काम चालू आहे, आणि त्याला पण टाईम नाही. आई आजारी म्हटल्यावरती बहीण पण येणार नाही, तिला पण टाईम नाही आहे. माझी नणंद येणार आहे, ती पण येऊन लगेच जाणार आहे हिला भेटून. कारण की भाऊजींचं पण शुगर जास्त वाढलं आहे, काहीतरी वाटतं 400 का काहीतरी झालं आहे शुगर. त्यामुळे ताई पण येणार नाही आहेत, ते येऊन लगेच जाणार आहेत रिटर्न. त्यामुळं कोण आहे बड्डे करायला? तिचे पप्पा आणि मीच बड्डे करायला, कोणीच नाही आहे. तर तुम्ही या सगळ्यांनी, आणि पिलूच्या बड्डेला म्हणजे पिलूला सरप्राईज द्या.
आणि तिला खूप आशीर्वाद द्या तिच्या बड्डेसाठी. मला उद्या व्हिडिओ बनवायला भेटेल नाही भेटेल काही सांगू शकत नाही. बाकीचं कोण येणार नाही आहे, मला वाटतं ताईतरी येतील, पण कोण येणार नाही, लगेच येऊन जाणार आहेत. आणि ह्याच्या पप्पाचे मित्र ते कोण गावातले आले तर येणार, ते पण लगेच येऊन जातील. बघूया त्याचं कसं काय होतं आहे ते बघायचं. तर उठ ग, तू व्हिडिओ बनवून देत नाहीस मला, सर जाते बरं. आत्ताच जेवण केलं नाही, शांत बसत नाही काही नाही. तर एकदम साध्या पद्धतीने करणार आहे, आपले बड्डे करणार आहे. कारण तेवढा खर्च म्हणजे खर्च आत्ता एवढा खर्च झाला आहे. तुम्हाला सांगू तर मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं खूप खर्च झाला आहे. आता कालच्याच व्हिडिओमध्ये खूप खर्च झाला आहे. त्यामुळं बड्डे करू पण शकत नाही आहे मी. पण कसं बड्डे आहे त्यामुळं थोडा केक तरी आणून कापायला लागणारच आहे. तिच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मला सायकल पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सँडल तरी घेतले, कपडे तरी घेतले, सायकल पाहिजे. सायकल म्हटलं आता काही घेऊ शकणार नाही, जेव्हा पुढच्या वर्षी आपण जाऊ पुण्याला तेव्हा मी तुला सायकल घेईन. पुढच्या वर्षी असं नाही असं तर मी पुण्याला जाणारच आहे. एवढा दिवस आता एवढं महिने कसं तरी 1 वर्ष काढायचं आहे ते, आणि मग कायमचं मी पुण्यालाच जाणार आहे. पिल्लूचं आणि संभवचं ॲडमिशन तिकडंच पुण्यामध्ये घेणार आहे. तर बघूया. आणि हिला पण जरा दोघांना पण चांगलं शिक्षण द्यायचं आहे. माझे खूप स्वप्न आहेत. तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे बरं का. तुमच्या सगळ्या सपोर्टनेच शक्य आहे. आणि तुम्ही असंच सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट आहेच, पण अजून सपोर्ट करा तुमच्या ह्या बहिणीला. असं ते. तर तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का सांगा. उद्या आता बड्डे झाला की परवा आमची यात्रा आहे. त्याच्यानंतर शिवजयंती आहे आपली गुरुवारी, आपल्या महाराजांची, शिवछत्रपती महाराजांची जयंती आहे, आमच्या इथंच आहे. आणि आज काय मला संध्याकाळी म्हणजे व्हिडिओ टाकलेत आज संध्याकाळी, पण ती साफसफाई वगैरे करायसाठी लेडीज जातील सगळेजणं तिथे. म्हणजे तिचं छत्रपती म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती आहे, तिथे ती साफसफाई वगैरे करायची आहे ना. मग ती साफसफाई करण्यासाठी आम्ही आज सकाळी थोडीशी केली बघा. तिथली साफसफाई अजून करायची आहे. पूर्ण रस्त्यापर्यंत जाणार आहे, तिथूनच मिरवणूक ही येते ना तिकडून. तर चला. आणि आपलं ब्लॉग तुम्हाला आवडत नाही का ते सांगा. कारण की ब्लॉग चांगले असतात. काही लोक कसं माहिती आहे चांगलं घेत नाहीत. चांगलं ब्लॉग असेल ना तर म्हणजे असं घरगुती, तर चांगले ब्लॉग बघत नाहीत लोक. पण जे वाईट काय असतील ना तर नुसते बघत जातात. ते वाईटच ब्लॉग व्हायरल होतात, चांगले होतच नाही. असं का बरं? आणि चांगलं तर घ्यायचं ना, बरोबर की नाही. आणि आपण चांगले ब्लॉग टाकले की वाईट लोकांना आवडत नाही, आणि वाईट लोकांना आवडत नाही, आणि चांगल्या लोकांना वाईट हे आवडत नाही. असं झालं आहे, सगळं उलटं पालटं झालं. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद सगळ्यांना. आणि सगळ्यांनी या बड्डेला तुम्ही सगळ्यांनी प्रणवीला येऊन आशीर्वाद द्या. धन्यवाद.